सगळ्यांचं मी पुन्हा एकदा माझ्या मराठी YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खरंच खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थाचरणी प्रार्थना करते। चला तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी दिवाळीसाठी कुठून फराळ घेतलेला आहे आणि कसा फराळ आणलेला आहे आणि खूप छान टेस्टी फराळ घेतलेला आहे मी। आणि खरं तर म्हणजे दिवाळीमध्ये असं म्हणजे प्रत्येक घराघरात खूप छान असा टेस्टी फराळ बनवला जातो। पण या वर्षी असं झालेलं आहे की मी माझी छोटी मुलगी ना थोडी नाही म्हणजे बऱ्यापैकी त्रास देते, कारण म्हणजे फॅमिली माझी थोडी कमी तरी सुद्धा म्हणजे आवरायला स्वयंपाक करायला म्हणजे खूप अवघडल्यासारखं वाटतं। कधी कधी इतकी त्रास देते ना, अक्षरशः तिला किचन ओट्यावर बसून सुद्धा मी स्वयंपाक वगैरे करत असे। पण असू द्या, या सुद्धा माझ्या जबाबदाऱ्या आहेत एक आई म्हणून तिला सांभाळणं आणि एक घर जो संसार आहे आज सांभाळणं ही सुद्धा माझी जबाबदारी। प्रत्येक माझ्या फॅमिलीसाठी काय हवंय काय नको ते सगळ्या गोष्टी बघणं ही सुद्धा माझी एक जबाबदारी समजते मी। जरा पुरुष मंडळी सुद्धा सगळ्या काही गोष्टी बघतात, पण तरी आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य असतं ना, मग त्याच गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत असते। आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ मार्फत मी एकच गोष्ट सांगेल की आपल्या संसारासाठी जेवढ्या काही गोष्टी कराव्या लागतात आपल्यासाठी त्या नक्कीच करायला हव्यात प्रत्येक महिलेने, कारण संसार हा दोघांचा असतो। थांब मी सांगते तिला द्यायला। तर संसार आपल्या दोघांचा असतो, म्हणून सगळे काही ज्या गोष्टी असतात त्या पुरुषानेच केल्या पाहिजे असं अजिबात नसतं। महिलेने सुद्धा खूप सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे प्रत्येक महिलेने आपल्या नवऱ्याला प्रत्येक चांगल्या गोष्टीत सपोर्ट नक्कीच केला पाहिजे। म्हणजे माणसाला सुद्धा एक असं उभारी येते ना की नको या बाकी गोष्टी ती हँडल करते, बाकी गोष्टी मी हँडल करतो। जरी ते पैसे कमवत असतील, बाहेर जाऊन खूप कष्ट करत असतील, आणि आपलं सुद्धा कधीतरी कर्तव्य असतं आपल्या फॅमिलीसाठी सगळ्या काही गोष्टी करण्यात, आणि त्या सगळ्या गोष्टी करण्यात मी खूप माहिर आहे। आणि मला सुद्धा आनंद वाटतो एक माझ्या सगळ्या फॅमिली सोबत सगळ्या काही ज्या गोष्टी त्या करण्यासाठी जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्या खूप छान पद्धतीने मी हँडल करत असते। काय पिलू इकडे? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दोघांमध्ये असं अजिबात नाहीये तुझं माझं, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं की पैशांच्या बाबतीत असो कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत असो, आणि सहसा म्हणजे सगळ्या काही गोष्टी मी घरात हँडल करत असते। जरी ते नेहमी आमचं असंच असतं, म्हणजे कोणतीही गोष्ट असो ते बाहेर राहिले की ते करतात, मी घरात राहिली का मी करते। आणि पैशांच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलंच, पैशांच्या बाबतीत आमचं असं अजिबात नाहीये की हा तुझा पैसा माझा पैसा आपलंय आमचंय। सगळं जे मी माझ्या संसारासाठी जेवढी मी कष्ट करते तेवढेच त्यापेक्षा जास्त माझा नवरा कष्ट करतो, म्हणून आज जो संसार या छान मस्त आपला आहे आणि सगळं आपण आपल्या फॅमिलीसाठी करतो हेच मी नेहमी म्हणत असते। आणि माझा फक्त एकच प्रयत्न असतो की माझी सासरची मंडळी असो किंवा माहेरची मंडळी असो की सगळे खुश असायला हवे, एवढीच माझी इच्छा असते। कारण फॅमिली सोडून सुद्धा आपल्या आयुष्यात काही नसतं, जास्त पैसा डिमांड करत नाही, फॅमिली जास्त महत्वाची माझ्यासाठी तरी। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला खरंच खूप महत्व द्या हेच मी सांगत असते, कारण आयुष्य खूप थोडं आहे, कधी काही कोणत्या गोष्टी होतात ते सांगता येत नाही। म्हणून खूप आयुष्य आहे, आपण आनंदी जगलं पाहिजे आणि रुसवा फुगवा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून छान मस्त तुम्ही सुद्धा छान दिवाळी साजरी करा। तुम्हाला सगळ्यांना आमच्या भदाने कंपनीकडनं दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या भदाने फॅमिलीकडनं, ठीक आहे।
पूजा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खरंच खूप आनंदात जाऊ दे. मी समर्थ यांनी प्रार्थना करते. चला तर मी आज बाहेर आलेली या ठिकाणी खूप सुंदर असं फरसाण म्हणजे दिवाळीचा जो फराळ असतो ना तो अगदी इतका छान आणि उत्तम बनवलेला आहे. या ठिकाणी मी सगळा जो फराळ आहे ना तो इथेच घेतलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. खूप छान आणि सुंदर टेस्टी असा फराळ या ठिकाणी बनवला जातो. बघू शकता तुम्ही सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आणि जो आपल्या दिवाळीचा फराळ आहे तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता. चला मग बाय बाय. चला तर मैत्रिणींनो, दिवाळीसाठी जो लागणारा फराळ होता तो सुद्धा मी घेतलेला आहे आणि मी तुम्हा सगळ्यांची माझी यूट्यूब फॅमिलीची खूप मनापासून माफी मागते. थोडे आपले व्हिडिओ लेट झालेले आहेत पण तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करणार. चला तर मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना आणि मला सुद्धा दिवाळीचं डेकोरेशन करायला खूप आवडतं. तर मी त्यासाठी खूप छान सुंदर सुंदर दिवे पण घेतलेले आहेत आणि घरात ज्या वस्तू मला लागणार होत्या डेकोरेशनसाठी त्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत. आणि हा बघा, हा जो दिवा दिसतोय तुम्हाला खूप छान आणि उत्तम प्रकारे असं डेकोरेशन तयार होतं. आणि या ठिकाणी छान मस्त रांगोळीसाठी अगदी म्हणजे आता कसं झालेलं आहे माहिती का, दिवाळीच्या वेळेस घरातही भरपूर काम असतं, लहान लहान मुलं असतात, म्हणजे आपल्याला लवकर असं म्हणजे झटपट रांगोळी काढायला सुद्धा वेळ नसतो. त्यामुळे मी अगदी छान आणि सुंदर डेकोरेशनसाठी जे पटकन रांगोळी दिसायलाही छान दिसेल आणि वेळही कमी जाईल असं मी छान मस्त बॅच सुद्धा घेतलेलं होतं सुंदर असं रांगोळीचं. आणि हा छान मस्त मोरपीस जो दिवा आहे ना तो तर खूपच छान होता. बघू शकता तुम्ही, रंग तर उत्तम होता. आणि दिवाळीसाठी ज्या मी साड्या घेतल्या होत्या त्या साड्यांचे जे ब्लाऊज आहेत एक नंबर आहे आणि जे डिझाईन वगैरे. दिवाळी म्हटली की म्हणजे फराळ येतोच. प्रत्येक घराघरात खूप छान असा टेस्टी फराळ होत असतो. पण यावर्षी असं झालेलं आहे की दोघी मुली आहेत आणि परीचा आता 2 दिवसानंतरच तिला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि शंभू लहान आहे. मग त्यामुळे मी घरात काही फराळ वगैरे अजिबात बनवलेला नाही. फक्त घेतलाय मुरमुराचा जे चिवळा वगैरे असं तेच बनवलेलं आहे आपण. मग जो पण मी फराळ आहे ना तो इथे गावातूनच मी मागवलेला आहे आणि जिथून मी मागवलेला आहे हा फराळ तर खूप छान आणि टेस्टी आहे फराळ. कारण आम्ही सगळं तिथे म्हणजे ज्या ठिकाणी बनवलं जातं ना त्या ठिकाणी सगळं आम्ही चेकिंग वगैरे केलं, व्यवस्थित बघितलं आणि त्याची टेस्ट करून पाहिली, तेव्हाच आम्ही फराळ घेतलेला आहे. खूप छान. दाखवू बरं आपण काय काय फराळ आणलेलं आहे. दाखव. लक्ष्मीपूजनचं ते सामान आहे ते दाखवून देऊ. हा ठीक आहे. नाही अगोदर आपण फराळ दाखवू, मग नंतर दिवे वगैरे आहेत ना ते दाखवू. ठीक आहे चलो. चला आता सगळ्याची फेवरेट म्हणजे चकली. बघा मी चकलीचं पाकिट मागवलेलं आहे. छान आणि टेस्ट म्हणजे प्रत्येक जे टेस्टी म्हणजे प्रत्येक ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ना मी दिवाळीच्या फराळामध्ये त्या सगळ्याच अगोदर टेस्ट करून घेतलेल्या आहेत. मग मी घेतलेल्या आहेत. जे जे आम्हाला घ्यायचे होते ते सगळं आम्ही टेस्ट करून बघितलेलं आहे आणि खूप छान आहे. हे बघा हे चकलीचं पाकिट घेतलेलं आहे. माझी फेवरेट चकली, खूप छान आणि टेस्टी चकली. त्याच्यानंतर घेतलेले आहेत शंकरपाळे. हे बघा शंकरपाळे. कारण आम्ही म्हणजे मोजकच लोक, जास्त लोक नाही घरात, जास्त फॅमिली नाही. मग जेवढं आम्हाला पाहिजे ना तेवढंच घेतलेलं आहे. म्हणजे दिवाळीनंतर थोडं जास्त दिवस किंवा म्हणजे 7-8 दिवस जरी गेलं घरात तरी भरपूर आहे. कारण जास्त दिवस पण फराळ जर राहिला तर तो सुद्धा खराब होतो डब्यात. त्यामुळे म्हटलं आम्ही ना जे आहे ते एकदम थोडं नॉर्मल घेतलेलं आहे. बघू शकता नॉर्मल आणि खूप छान आहे टेस्टी शंकरपाळे. त्याच्यानंतर हे असे गोडवाले लाडू जो की मला मोतीचूरचे लाडू लाडू ते घेतलेले. ते सुद्धा खूप छान आणि टेस्टी आहे. तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. आणि कधी कधी कसं होतं माहिती, घरात लहान मुलं असतात ना, एवढ्या या ज्या म्हणजे फराळाच्या वस्तू बनवायला टाइम मिळत नाही मुलांचं सांभाळायला वगैरे. त्यात नाही ते डाळी वगैरे वाटतं असं तिखट. हे बघा त्याच्यानंतर पोह्याचा जो चिवडा आहे ना तो मागवलेला आहे. खूप छान आहे. हो आणि त्याच्यानंतर ही तिखी डाळ असं काही आहे मला माहित नाही. त्याच्यानंतर एक दुसरं फरसाण आहे. खूप छान आहे बघा. मका पोहे आहे ना ते मागवलेलं आहे. त्याच्यानंतर अनारसे. अनारसे सुद्धा खूप टेस्टी. मला म्हणजे अनारसे मी कधीच खात नाही आणि मला अनारसे कधीच आवडत नाही. पण यावेळेस ना मी टेस्ट केली, स्वतः टेस्ट केली आणि तेव्हाच मी अनारसेचं जे पाकिट आहे ना ते घेतलेलं आहे आणि खूप खूप छान आहेत, खूप टेस्टी आहेत. त्याच्यानंतर
गोड शंकरपाळी होते, गोड खूप छान आहे. शंकरपाळे 3 पॅकेट घेतलेले आहे म्हणजे. त्याच्यानंतर हे फरसाण पण घेतलेलं आहे. आणि हे आणि लाल डाळ असते तिखी, म्हणजे अशी तिखी डाळ. जास्त काही दिवाळीचा फराळ वगैरे घेतलेला नाही, कारण एरवी आम्ही म्हणजे रोजच्या मुलींना काहीतरी म्हणजे फ्रूट वगैरे खायला देतच असतो. म्हटलं एकच आता दिवाळी आहे आणि खूप छान छान. आणि बाकीचा फळ आहे पण आमच्या घरी. इकडे ठेव बेटा. कुठे? त्याच्यानंतर सुंदर असा मस्त दिव्याचे सेट आहे ना, तो सुद्धा मी मागवलेला आहे. हे बघा खूप छान आहे. आणि अशी 3 पीस आहे. 3 आहेत. हे बघा असं. पण तो आमच्याकडनं जुळतच नाहीये. पण करू, प्रयत्न करू आपण, पप्पांना सांगू. खूप छान. याच्यावर सगळे दिवे जर ठेवले ना आपले छोटे छोटे दिवे, तर इतकं सुंदर दिसतं ना, खूप छान दिसतं. हे बघा. आणि त्याच्यानंतर हे दिवे ठेवायचं असं, त्याच्यामध्ये म्हणजे दिवा पण तुळस जवळ आहे ना आपला दिवा लावायचा छान. आणि खूप मस्त सुंदर घर आहे आणि इतकं सुंदर वर्क केलेलं आहे ना याच्यावर, इतकी भारी डिझाईन. आणि याच्यात असं मस्त पंती दिलेली आहे. हो, पंती. काय त्याच्यानंतर जास्त तर आम्ही दिवेच घेतलेले आहेत. ठीक आहे. हो ना मग, जास्त आपण दिवे घेतले ना. हा, दिवे. आणि हे बघा अशी इथे पंती लावायची छान मस्त, आणि तुळस जवळ ठेवायचं. असं काही नाहीये, तोच दिवा लावायचा, आपण कोणता पण दिवा लावू शकतो. पण हा खूप छान आणि सुंदर दिसतो. आणि वर्क तर इतकं केलेलं आहे ना सुंदर. आणि असं नाही की आपण तोच दिवा लावू शकतो, कोणता पण दिवा आपण लावू शकतो. त्याच्यानंतर हा मोरपीस मध्ये दिवा आहे. ओपन करून जास्त दिवे लागले. त्या दिवशी मी तुम्हाला या वस्तू सुद्धा दाखवणार होती, पण असं होतं ना की व्हिडिओ जास्त मोठा होतो ना, त्यामुळे मी तुम्हाला या वस्तू दाखवल्या नाही. पण म्हटलं जरा, आणि आता माझं साडी कलेक्शन आहे ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचे. म्हटलं आता एकाच व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी शेअर करते. मी दिवाळीला कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत. आणि आजच तो काय म्हणता, आजच तो साडी कलेक्शन आम्ही दाखवणार आहे. हो ना मम्मा? आणि खरं तर म्हणजे मुळात एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल, की जी माझी मुलगी ना, माझी परू, ती मला प्रत्येक कामात मदत करत असते, प्रत्येक. आणि म्हणजे खरंच मला तिच्यावर खरंच खूप गर्व आहे. म्हणजे असं कोणतंही काम नाही, म्हणजे व्हिडिओ बनवण्यात किंवा काही असो, शंभूला सांभाळण्यात, म्हणजे प्रत्येक गोष्ट ती मदत करते ना, तर मला खरंच तिचा खूप अभिमान आहे. हा बघा, आता खूप सुंदर आहे, छान. ते सुंदर असे 3 दिवे आहेत, ते ला ठेवायचे मस्त, आणि ते एक दिवा ठेवायचा. इतकं छान आणि सुंदर वाटतं. एक दिवा ठेवायचा. आणि इथं ते कसा वाटला तुम्हाला हा दिवा मला नक्की सांगा. माझा खूप फेवरेट आहे. जेव्हा मी बघितला ना हा दिवा, तेव्हाच मी लगेच डिसाईड केलं. पण प्राइस खूप त्याची जास्त होती ना. आपण दिवे दाखवू. 2 मिनिटं. प्राइस खूप जास्त होती, पण मग मी बार्गेनिंग करून घेतलेला आहे. या म्हणजे 1200 किंमत सांगितली होती, पण मी 550 का 750 ला घेतलेला आहे दिवा. तर त्याच्यानंतर अशी दिवे आहेत, धुक्याशी ताटली सारख्या अशा दिव्या ताटली छोटीशी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि हे 3 कलर मध्ये घेतले आम्ही, एक पिंक, येलो आणि डेकोरेशन साठी तर इतके छान आहेत ना हे दिवे. हे बघा खूप सुंदर दिसतात. म्हणजे आपण कोणत्या पण दिवाळीला लावू शकतो, म्हणजे असं काही नाही. जर दिवा लावायचा असेल तर केव्हा पण लावू शकतो आपण. हो ना. हे बघा खूप छान कलर आहे. एक ग्रीन मध्ये घेतलेला आहे, एक रेड, आणि एक येलो मध्ये घेतलेला आहे, आणि एक रेड. खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर आता म्हणजे कसं होतं माहिती का, इतकी म्हणजे प्रत्येक म्हणजे सलग 3-4 दिवस हे सण असतात आपल्या दिवाळीचे. तर मग काय होतं माहिती का, रांगोळी काढण्यात जमत नाही किंवा काय असं, मग त्याच्यासाठी एकदम सुंदर असं म्हणजे हे आणलेलं आहे. हे बघा, म्हणजे त्या असं मागे ते स्टिकर सुंदर असं पॅच आहे, ते रांगोळीचे पॅच बोलतात त्याला. हे बघ खूप छान. आणि हे बघ छान सुंदर असं कमळाचं आहे. आणि स्टिकर म्हणजे पूर्ण तयार करायची असते ही रांगोळी. नाहीये, अगदी घाई असते ना आपल्याला,
हो, तर आपण लावू शकतो. हे असं ते मागे ते व्हाईट व्हाईट दिसतं ना, असं काढून लावू शकतो आपण. हो ना मम्मा? हे बघा असं म्हणजे प्रत्येक डिझाईन आपण आहे ना बनवू शकतो. प्रत्येक हे बघा खूप छान आहे ते सुद्धा. खेळत आहे तिथं. त्याच्यानंतर हे सुद्धा दिवे ना, छान तुळसचे दिवे. तुळसचे हे दिवे आहेत. सुंदर बघा अगदी छान आणि सुंदर दिवे. याच्यामध्ये तो टाईप आहे, पण जी पंक्ती आहे ना ती वरती दिलेली आहे. याच्या वरती जे आहे ना ते तिथं दिलेली आहे अशी तुळशी टाईप मध्ये. ती पण तुळशी टाईप मध्ये म्हणजे तुळशीचं जे वृंदावन असतं ना त्याच्यात छान सुंदर असे दिवे तयार केलेले आहेत आणि एकदम छान वाटतात ते दिवे. एकदम म्हणजे एकदम छान, खूपच छान. खूप. तर याच्यामध्ये कलर किती आहे मम्मी? मी 2 कलर घेतलेले. 4 पीस नाही मम्मी, तो कलर एकच आहे. नाही ना ग, एक मोरपंखी आणि या ब्लू टाइप मध्ये खूप छान आहे. स्वस्तिक आहे, ओम, परत श्री, खूप छान आहे असं. हे बघा त्याच्यानंतर छोटासा मी पूजेचा जो ताट आहे ना तो घेतलेला आहे लक्ष्मी पूजनासाठी. हा बघा छोटासा आहे, छोटा. 210 रुपयाची किंमत आहे. छान. आणि याच्यात आपण पंक्ती पण ठेवू शकतो. असं दिवाळी पूजेला वगैरे त्याला पंक्ती ठेवून द्यायची. तिथं दिवा दिलेला आहे. आणि बँगल्स मी घेतलेले आहेत मम्मी दिवाळीसाठी. खूप सुंदर बँगल्स आहेत आणि सगळं ओपन नको ओपन नको सगळे कलर आहे. आपण आपल्याकडे जे साड्या वगैरे असतात ना म्हणजे म्हणजे कोणती साडी नसेल असं कोणता कलर नसेल याच्यात ते सांगता येत नाही. सगळ्या म्हणजे आपल्याकडे ज्या साड्या असतात ना ते पूर्ण कलर याच्यात असतात म्हणून मी नेहमी सेट घेत असते. म्हणजे प्रत्येक साडीवर मॅच होतं. याच्यामध्ये डार्क आहे आणि याच्यामध्ये लाईट आहे, वेगळे वेगळे. त्याच्यानंतर या बघा या बांगड्या सुद्धा घेतलेल्या आहेत, सुंदर आहेत. आणि यांनी मला पाडव्याला छान गिफ्ट घेतलेलं आहे आणि बर्थडेला सुद्धा गिफ्ट घेतलं होतं पण व्हिडिओ मी नंतर केलाच नाही, दाखवलं शेअरच केलं नाही. सुंदरसे असे हे बँगल्स कितीला आहे? ते 260 ला आहे. 260 ला येते. हे बघा खूप छान बँगल्स आहेत त्या, खूप सुंदर आहे. हो आणि त्याच्यानंतर ही माझ्यासाठी मम्मीने पिन आणलेली आहे ना, खूप छान आहे. याची डिझाईन पण मला खूप आवडलेली आहे. आता शंभूचा दाखवतो ड्रेस. शंभूचा ड्रेस तर राहूनच गेला. हा बघा शंभूचा ड्रेस. हा शंभूचा ड्रेस आहे ना, तिला तिच्या मामीने घेतलेला आहे. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. चला तर तुम्हा सगळ्यांना आमच्या बदाने परिवाराकडनं दिवाळीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. चला तर आमची लक्ष्मीपूजनाची जी तयारी ती चाललेली आता. ही बघा परी सुद्धा खूप सुंदर छान मस्त ड्रेस घातलेला आहे, अगदी पैठणी ड्रेस आहे ना प्रिया? हा आणि हा पैठणी ड्रेस आहे. म्हणजे पैठणी साडी नाही असत का असं लुक देणारा पैठणी साडीचा जो लुक असतो ना त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंच आहे. आणि त्याच्यानंतर ते पैठणी साडीमध्ये तो जास्त तो ग्रीन कलरच जास्त भारी वाटतो ना, मग आम्ही ग्रीनच कलर घेतलेला आहे. तिथं पिंक कलर पण होता आणि येलो कलर होता, म्हणजे कोणते कोणते कलर होते आठवत नाहीये, खूप होते कलर याच्यामध्ये. छान सुंदर असं मस्त इथे डेकोरेशन बनवलेलं आहे, अगदी सुंदर. म्हणजे बघा खूप सुंदर असे दिवे लावलेले आहेत आणि छान मस्त इथे ज्या गाईच्या मूर्त्या असतात ना त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि अगदी छान छान सुंदर सुंदर जे दिवे मी आणलेले होते दिवाळीसाठी ते सुद्धा मी छान मस्त लावलेले आहेत. आणि आपण जी तुम्हाला शॉपिंग दाखवली होती ना त्याच्यामधले जे सगळे म्हणजे सगळे फक्त आणि बाहेर इतका फटाक्यांचा आवाज चालू आहे तुम्ही बघू शकता. मी दाखवते तुम्हाला. इकडे बघ शंभू, तिकडे बघ पाहते मला.
याच्यानंतर घरातली जी देवपूजा आहे ना ती सगळीच माझी झालेली होती. त्याच्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक करायला सुरुवात करते. त्याच्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला. छान मस्त पुरी, बासुंदी आणि वांगे बटाट्याची भाजी सुद्धा मी बनवली, बघू शकता तुम्ही अगदी. आणि बाहेर इतकी पूर्ण म्हणजे कॉलनीमध्ये इतकी रोषणाई, इतके फटाके, खूप सुंदर असं छान वातावरण होतं. आणि जिकडे तिकडे बघितली ना दिवाळीची सगळी रोषणाईच होती. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि जी देवाची पूजा वगैरे होती ती सुद्धा झाली माझी. म्हटलं चला आज लक्ष्मीपूजन आहे. माझ्या घरच्या ज्या लक्ष्मी आहेत त्यांची सुद्धा मी पूजा केली. आज छान मस्त दोघी मुलींची मी पाय वगैरे धुवून स्वच्छ करून छान मस्त स्वस्तिक काढून त्यांची दोघींची सुद्धा पूजा केली. कारण माझी मोठी मुलगी जी आहे ती माझ्यासाठी भाग्यलक्ष्मी आणि माझी शंभू ना ही माझ्यासाठी माझी राजलक्ष्मी. माझ्या दोघी मुली खूप गोड आहेत, पण मी कोणताही सण मी माझ्या मुलींसोबतच साजरा करत असते. आणि म्हणजे कोणताही अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ना त्यासुद्धा मी त्यांच्यासोबतच आज साजरा करत असते. आणि त्यांना सुद्धा खूप आवडतं माझ्यासोबत प्रत्येक गोष्ट करायला, बघू शकता. आणि इतकी शंभूला तर इतकी आवड असते ना ही प्रत्येक गोष्ट करण्याची. आणि तिला देवपूजेची सुद्धा खूप आवड आहे. बस चला तर अशा प्रकारे आज आमचं छान मस्त लक्ष्मीपूजन झालेलं आहे. आणि व्हिडिओ सुद्धा झालेला. आता दोघींचं जेवण वगैरे चालू आहे. पण आता खातो मी. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.